अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स मिळाला। फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रिकॉर्डर, डीव्हीआरही शोधण्यात यश। अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार। कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू। अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयातील कसोटी भवनात चाचणी। 5 मृतदेह कुटुंबियांना सोपवले। विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 16 जणांवर काळाचा घाला। मुख्य वैमानिकासह क्रू मेंबर मुंबई, नागपूर आणि सोलापुरातील प्रवाशांचा अपघातात मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबाद विमान दुर्घटना स्थळाची पाहणी। सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस। विमानतळावरही घेतला आढावा। अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या करुण कहाण्या ऐकून देश सुन्न। कुणाच्या बहिणीवर, कुणाच्या भावावर तर कुणाच्या अख्ख्या कुटुंबावर काळाचा घाला। अपघात टाळता येत नसतील तर सत्तेत का आहात? खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल। पंतप्रधान, हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी। राऊतांचा हल्लाबोल। थायलंडमधील फुकेत ते नवी दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी होती। उड्डाणानंतर अंदमान समुद्राला वळसा घालून विमान पुन्हा फुकेतमध्ये लँड। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं हवाई हद्द बंद केल्याचा भारतीय विमानांना फटका। 20हून अधिक विमानं अन्यत्र वळवली आणि माघारी बोलवली। इस्रायलच्या इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ला। लष्करी तळही लक्ष। इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या। आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस। प्रकृती खालावली। सरकार मागण्यांची दखल न घेत असल्यानं कार्यकर्ते आक्रमक। संध्याकाळी बावनकुळे भेटून चर्चा करणार। शनी शिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय। 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं। अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत घरचा रस्ता दाखवला। सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस। 220 मिलीमीटर पावसाची नोंद। वैभववाडी तालुक्यात 115 तर सिंधुदुर्गला पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट।